श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कशा प्रकारे साजरी करायची याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। या दिवशी आपण स्वामी महाराजांच्या कशा प्रकारे पूजा करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वचन ऐकल्यावर डोळ्यासमोर जे चित्र उभा राहते ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज, अर्थात अक्कलकोट स्वामी। श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत। चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो। आपण प्रकट दिनाची ही माहिती घेतली होती। स्वामींचा प्रकट दिन जसा साजरा केला होता तसाच आपल्याला स्वामींची पुण्यतिथी ही साजरी करायची आहे। श्री स्वामींनी चैत्र वैद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी दुपारच्या समयी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती। यंदा 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे। स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची पूजा कशा प्रकारे करायची आहे हे आपण बघणार आहोत। एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं आहे। स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर फोटो घ्यायचा आहे। फोटोची पंचोपचार पूजा करायची आहे। फोटोंना हार, गंध, अत्तर लावून घ्यायचा आहे। फुले व्हायचे आहेत। स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। दिव्याची ही पंचोपचार पूजा करायची आहे। दिव्याला फुलं, गंधाक्षता व्हायच्या आहेत। साहित्य घेतलेलं आहे, नित्यसेवेचं पुस्तक घेतलेलं आहे, फुलं घेतलेले आहेत। आता स्वामींचा अभिषेक करण्यापूर्वी आपल्याला श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे। स्वामींचा अभिषेक करण्यासाठी दूध, दही, साखर, तूप, मध घ्यायचं आहे। हे साहित्य तुम्ही एकत्र करूनही घेऊ शकता, त्याचं पंचामृत तयार करून घेऊ शकता। स्वामींचा अभिषेक करण्यासाठी पिवळ्या चंदनाचे पाणी हे आपल्याला घ्यायचं आहे। यानंतर एका तामणामध्ये स्वामींना फुलांचं आसन द्यायचं आहे आणि त्याच्यावर स्वामींची मूर्ती ठेवायची आहे। स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे। शंखामध्ये पाणी भरून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर दह्याने अभिषेक करायचा आहे। दह्याचा अभिषेक झाल्यानंतर साखरेचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत तुपाचा अभिषेक करायचा आहे। मधाचा अभिषेक करायचा आहे। पिवळे चंदन असेल तर पिवळ्या चंदनाचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत पिवळे हळद मिश्रित पाणी तयार करून त्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वामींना फुलांचा अभिषेक करायचा आहे आणि फुलांचा अभिषेक झाल्यानंतर परत शंखामध्ये पाणी भरून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। यानंतर स्वामींचा अभिषेक करण्यासाठी गळती पात्र असेल तर गळती पात्र ठेवायचं आहे आणि नसेल तर चमच्याने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्ष याचे वाचन करायचं आहे। गणपती अथर्वशीर्ष वाचन सुरू असताना आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। त्यानंतर परत पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा आहे। पुरुष सूक्त वाचून अभिषेक करायचा आहे। पुरुष सूक्त वाचून अभिषेक झाल्यानंतर परत श्री सूक्त वाचून अभिषेक करायचा आहे। श्री सूक्ताचं वाचन झाल्यानंतर परत आपल्याला तारक मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायचं आहे। यानंतर स्वामींना आवडणारे हिना अत्तर लावायचं आहे। तुम्ही कापसाच्या साह्याने किंवा फुलाच्या साह्यानेही लावू शकतात। स्वामींना अत्तर लावून झाल्यानंतर चंदनाचा टिका लावायचा आहे। स्वामींना वस्त्र अलंकार असतील तर ते घालायचे आहेत। स्वामींना गंध, अक्षता, फुलं अर्पण करायचे आहेत। स्वामींना धूप दाखवायचा आहे। तर अशा प्रकारे स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे। इसवी सन 1459 मध्ये माघ वैद्य 1 शके 1380 या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले। त्यानंतर 300 वर्षानंतर अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले। पुढे स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन 1878 मध्ये त्यांचा एक आविष्कार संपवला। यानंतर स्वामींच्या समोर शंख आणि घंटा ठेवायचा आहे। शंख आणि घंटाची ही पूजा करून घ्यायची आहे। स्वामींच्या समोर फळे असतील तर फळे ठेवायचे आहेत। स्वामींना आवडणारे बेसनाचे लाडू ठेवायचे आहेत।
आपण स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवण्यापूर्वी आपल्याला चौकोनी मंडल काढायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे। स्वामींच्या समोर नैवेद्य ठेवल्यानंतर नैवेद्यावर 3 वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे। पाणी फिरवत असताना आपल्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हा मंत्र 1 वेळेस म्हणून महाराजांना तुळशीपत्र अर्पण करायचा आहे। नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे। हम गया नहीं जिंदा है श्री स्वामी समर्थांच्या समाधी लिहिलेला 140 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला असला तरीही हा प्रसंग जेव्हा वाचण्यात किंवा ऐकण्यात येतो तेव्हा अंतकरण हे हेलावले जाते, पिळून निघते आणि स्वामी नामाने भरून जाते। अपसुकच डोळ्यात अश्रू उभे राहतात, पण समाधी ही केवळ स्वामींची एक लीला मात्र होती आणि आजही श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुप्त रूपात कार्य करत आहेत। स्वामींनी म्हटल्याप्रमाणे हम गया नहीं जिंदा है या वाक्यात खरंच एक विलक्षण जादू आहे आणि आपण ते प्रत्यक्षात अनुभवू शकतो। आजही आर्तभावनेतून हे वाक्य लिहिलं, ऐकलं किंवा वाचलं गेलं तरी खूप मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते आणि विस्कटलेली अर्धवट राहिलेली कामे पण योग्य मार्गी लागतात। गेली 21 वर्षे अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्म चैतन्यमूर्ती चैत्रवैद्य त्रयोदशी सह वैद्य चतुर्दशी शके 1800 सन 1878ला या समस्त अक्कलकोट वासियांना आणि आपल्या भक्त परिवाराला पोरकं करून या पृथ्वी तलावरून निघून गेली। त्यावेळेस भक्तांचे सर्वस्व असलेले स्वामी सर्वांना पोरकं करून निघून गेले। स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे। स्वामींची आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनाचे लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे, भात, भाजी, पुरणपोळी किंवा चपाती, स्वामींना आवडणारी कांदा भजी आणि घेवड्याची भाजी आपल्याला याचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे। या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे। ज्यांचे पारायण सुरू असेल त्यांनी या दिवशी समाप्ती करायची आहे आणि ज्यांना या दिवशी 1 दिवसीय पारायण करायचे आहे त्यांनी 1 दिवसीय पारायण करू शकतात। तसेच या दिवशी गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय याचे वाचन करायचं आहे। ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल त्यांनी हे अध्याय 2 वाचायचे आहेत या दिवशी। तसेच या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करायचा आहे। 11 माळी जप करणे शक्य नसेल तर कमीत कमी 3 माळी तरी जप करा आणि 3 माळी ही जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी मनापासून 1 माळ तरी जप करा आणि तारक मंत्राचं आपण पठण करायचं आहे। या दिवशी 11 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा करा। तर अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे, या सेवा करायच्या आहेत। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।